नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर कोर्स 2024-25 या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी बघा आपल्याला कॅप थ्रू आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं. तर त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं. रजिस्ट्रेशन नंतर दुसरी स्टेप असते आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली एक प्रोविजनल अल्फाबेटिकल लिस्ट लागते. तर त्यामध्ये आपल्याला आपले नाव तसेच पर्सेंटेज जे असतात तर ते आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला जे मार्क पडलेले आहेत ते एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे आहे, म्हणजेच एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर मग पुढील राऊंडला जर काही डिफिकल्टी नसेल तर काही तुम्हाला त्यावर करायचं नाही, परंतु काही जर एडिट करायचं असेल तर तुम्ही हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही ते तुमचं इन्फॉर्मेशन असेल तर ती एडिट करू शकता. त्यानंतर मग एक फायनल लिस्ट अल्फाबेटिकल लिस्ट लागणार आहे. तर आता ही जी प्रोविजनल लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे चेक करून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 28 जुलै 2024ला अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट यासाठी ही लिस्ट जी आहे तर ती पब्लिश झालेली आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला बघा तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. ॲप्लिकेशन नंबर चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव आणि त्यानंतर बघा नाव नंतर जेंडर चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तसेच अजून काय दिलेलं आहे कॅटेगरी दिलेली आहे ती चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर फायनल कॅन्डिडेटचर टाईप्स कोणते आहे, महाराष्ट्र टाईप ए मधले जे स्टुडंट आहेत तर ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा येथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, इथे चेक करायचं एक सर्व्हिसमॅन तुम्ही आहेत का, तर त्याची माहिती जर असेल तर ती पण एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा ऑर्फन आहेत का ती पण माहिती चेक करून घ्या. त्यानंतर CET पर्सेंटेज तुम्हाला किती पडलेले आहे, CET जी झाली होती तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्ट तर त्यामध्ये किती मार्क्स पडलेले आहे तर ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क टाकले असेल तर ती चेक करून घ्या, किंवा ग्रॅज्युएशन तसेच 12वी 10वी तर हे मार्क तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. आणि पुढे जे स्टेटस आहे डॉक्युमेंटेड स्टेटस तर ते कन्फर्म असलं पाहिजे तुमचं. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती जी आहे तर तुम्हाला चेक करायची आहे. त्यामध्ये बघा वरती तुम्हाला इथे सर्चमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे. सर्चला थोडा वेळ लागू शकतो कारण खूप सारे विद्यार्थी आहेत, त्यामुळे तुम्हाला सर्चला टाईम लागू शकतो. एकदा तुमचं नाव सर्च करून घ्या. सर्च केल्यानंतर हे सर्व तुम्हाला डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे जी अल्फाबेटिकल लिस्ट जी आहे तर ती तुम्ही चेक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे CET रिलेटेड तसेच कॅप राऊंड रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन वेबसाईटला येत असते तर ती तुम्हाला त्याविषयी माहिती जी आहे तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जाईल. तर जे विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला अपडेट्स भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.